सुप्रसिद्ध शाहीर राजेंद्र कांबळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूयात। जे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो। उभे राहिलेल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण खाली बसण्याची व्यवस्था केलेली आहे। साऊंड सिस्टीम जरा पुढचा आवाज थोडा आवाज गेला पाहिजे, तिकडे पंढरपूरला आवाज पोहोचला पाहिजे, चौकात आवाज गेला पाहिजे। आपलं गुपचूप आंदोलन चालू नाहीये। महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना जाग करण्यासाठी, सरकारला जाग करण्यासाठी इथं अन्नत्याग सुरू आहे। शेतकऱ्यांचा आक्रोश मांडण्यासाठी आमदार युवा नेते रोहितदादा पवार इथं कालपासून आणि त्यांच्या सोबत आम्ही सगळे 20-25 लोक अन्नत्याग करत आहोत। आणि आपला पोरगा जेव्हा इथे उपोषणाला बसतो तेव्हा बाप मात्र अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही। ते राजेंद्र दादा सुद्धा इथे येऊन बसतात, कारण पोरगा कुठेतरी अन्नत्याग करतोय। कुणासाठी करतायत? काय रोहित दादांचा 7/12वर काय कर्जाचं माफी मागायची का त्यांना? कुठं रोहित दादा स्वतःसाठी कर्ज माफी मागतायत का? अरे ज्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना कोणी वाली राहिलेला नाही, वाचाळवीरांनी या महाराष्ट्रामध्ये पीठ महाग केलेला आहे, त्या वाचाळवीरांना उत्तर देण्यासाठी मी मुद्दामून उभा राहिलेलो आहे इथे। थोडी तरी जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे तुम्हाला। आपण जे काही करू शकत नाही आणि जे कोणी करताय त्यालाही तुम्ही साथ न देता कुठेतरी अश्लाघ्य भाषा वापरता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। तुम्ही या महाराष्ट्रामध्ये शोभत नाही, तुम्ही यूपी बिहारला जावा। तुम्हाला महाराष्ट्रातली संस्कृती समजलेली नाहीये। शिवशाहू छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा फुल्यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तुम्हाला समजलेला नाही। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर तुम्हाला समजलेला नाहीत। महाराष्ट्रातल्या ज्ञानोबा तुकोबांचा, वारकऱ्यांचा विचार तुम्हाला समजलेला नाहीये आणि म्हणून तुम्ही अश्लाघ्य विधान करता। आज शेतकरी अस्वस्थ आहे, शेतकरी पिचलेला आहे। काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची? आज त्याच्या घरी पाऊस कुठं होतोय नाही होतोय, शिक्षणाचा खर्च आहे, आरोग्याचा खर्च आहे, काही ना काही घरामध्ये प्रॉब्लेम्स आहेत आणि शेतकऱ्याने कुठेतरी फसवी कर्जमाफी देण्याचा प्रयत्न जो सरकारने चालवलाय त्याच्यामध्ये जाचकाठी घातल्या। काय रोहित दादा मागतायत? रोहित दादा म्हणतायत त्या नियमाटी काढून टाका। खरंच तुम्हाला जर कर्जमाफी करायची ना तर नियमाटी लावल्याच कशाला? अंतकरणापासून जर शेतकऱ्यांच्या प्रती तुमची काही इमानदारी असेल, काळ्या आईशी जर तुम्हाला खरंच इमान राखायचं असेल तर विनाट कर्जमाफी करून द्या। अरे जशी शरद पवार साहेबांनी 72,000 कोटीची कर्जमाफी केली होती ना, कुठेही नियम अटी लावल्या नव्हत्या, कुठेही लाईनीत उभं राहायला लावलं नव्हतं, कुठं फॉर्म भरायला लावला नव्हता, सरसकट कर्जमाफी दिली होती। आणि आता तुम्ही कुठेतरी इलेक्शन मध्ये तुम्ही शेतकऱ्यांना आश्वासनं दिली होती की आम्ही 7/12 कोरा करू। तुम्ही 7/12 तर कोरा केलाच नाही, करतही नाही, पण इतक्या अटी जाचक घातल्यात की कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळू शकत नाही। आणि म्हणून रोहित दादा म्हणतात की सरसकट कर्जमाफी करा। 2 लाख करायचे तर 2 लाख का होईना पण सरसकट द्या ना। तुमची दानत आहे का? काल देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले की महाराष्ट्र सरकारवरचं कर्ज फेडायला काही वेळ लागणार नाही, लगेच कर्ज फेडू शकतो। फडणवीस साहेब, अहो महाराष्ट्र सरकारवरचं कर्ज तुम्ही फेडाल तेव्हा फेडाल, पण शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याचं जे आश्वासन दिलेलं आहे, तुमच्या फेकू पार्टीने आश्वासन दिलेलं आहे, त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी इथं अन्नत्याग चाललाय। आणि तुम्ही पाळलेली पिलावळ, फडणवीस साहेब तुम्ही जे स्वतः बोलू शकत नाही, तुम्ही कुठेतरी गोपीचंद पडळकरच्या माध्यमातून बोलत आहात का? तुम्ही सदाभाऊ खोतच्या माध्यमातून बोलत आहात का? फडणवीस साहेब याचं उत्तर द्या। तुम्ही जे तुम्ही स्वतः बोलत नाही, तुम्ही पाळलेल्या पिलावळीच्या मार्फत बोलता काय? सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या माध्यमातून तुम्ही बोलतायत काय? कारण ही सगळी तुमची पिलावळी पाळलेली। काय बोलतायत ते? कसलं बोलतायत? अहो सर्वसामान्य कुठल्याही माणसाला ते पटणार नाहीये। आणि म्हणून ही जी काय वाचाळवीराची गँग फडणवीस साहेब तुम्ही पाळलेली आहे, त्या गँगला महाराष्ट्रातला तमाम शेतकरी, अन्नदाता शेतकरी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये अहो शेतकऱ्याला जात नाही हो। फडणवीस साहेब तुम्ही माणसं माणसात ठेवली नाहीत,
ओबीसींना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे, मराठ्यांना सांगितलं ओबीसी तुमचा शत्रू आहे, हिंदूंना सांगितलं धर्म खतरे में, मुस्लिम शत्रू दाखवला, मुस्लिमांना सांगितलं हिंदू खतरे में नाही, मुस्लिम खतरे में, हिंदू तुमचा शत्रू आहे. धर्मात भांडणं लावली, जातीत भांडणं लावली, एक जात शिल्लक ठेवली नाही की त्या जातीचे राष्ट्रपुरुष तुम्ही वाटून घेतले नाहीत, संत पुरुष वाटून घेतले, महापुरुष वाटून घेतले. अहो शेतकऱ्याला जात नाही हो, शेतकऱ्याची जात फक्त शेतकरी जात आहे. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या कुठल्याही शेतकऱ्याला विचारा तुझी जात कोणची, तेव्हा तो शेतकरी म्हणतो शेती पिकवणं, शेती ही आमची जात आहे, शेतकरी ही आमची जात आहे. शेतकरी अन्नदाता तो ओबीसी पण आहे, तो SC ST पण आहे, तो हिंदू मुस्लिम आहे, तो मराठा आहे. वाचाळवीर जे हिंदुत्ववादी कुणी बोलतायत ना रोज, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी कुणी बोलतायत ना, अहो हे तमाम शेतकरी, महाराष्ट्रातले लाखो शेतकरी हिंदू नाहीत का? कर्जबाजारी झालेला शेतकरी हिंदू नाही का? अहो आमचा बेरोजगार युवक हिंदू नाही का? आमच्या आया बहिणीवर रोज अत्याचार होत आहेत, त्या आमच्या आया बहिणी हिंदू नाहीत का? आणि म्हणून युवा नेते रोहित दादा पवार यांनी काही वर्षापूर्वी 800 किलोमीटरची पुणे ते नागपूर संघर्ष यात्रा काढली. आम्ही पायी चाललो. का हा नेता पायी चालतोय? अहो शरद पवार साहेबांचा वारसा आणि वसा घेऊन पुढे निघालेला हा युवा नेता हा महाराष्ट्राचं भविष्य आहे, लक्षात ठेवा. आणि हे महाराष्ट्राचं भविष्य आपल्याला जपायचं, याच्या मागे आपल्याला उभं राहायचंय सगळ्यांना. कारण सत्तेत बसलेली लोक ही फक्त धंदेवाईक आहेत. यांना फक्त काय करायचंय? कुठंतरी शक्तीपीठ, अहो त्या शक्तीपीठला किती लोकांनी विरोध केलाय. राजू शेट्टी तिथं नखा जीव आणून लढतायत. त्या कोल्हापूर पट्ट्यातले शेतकरी, त्या शक्तीपीठ कुणी मागितलेलं नाही हो, बुलेट ट्रेन कुणी मागितलेली नाही हो. अहो किती फरक आहे. अहो आमचे पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते ना, तेव्हा या भारताला आपण अन्नधान्य त्याच्या आधी आयात करत होतो अनेक वर्ष. पवार साहेब कृषी मंत्री झाल्यावर आपला देश अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला. शेतकऱ्यांच्या जीवावर शेती पिकली आणि पवार साहेबांच्या आणि डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या धोरणाच्या खाली आपला देश अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण होऊन निर्यात करू लागला. कांदा निर्यात होत होता, फळं निर्यात होत होती. अहो या चौकामध्ये भारताच्या कुठल्याही चौकात जा, जी काही फळं दिसतात ना आपल्याला, सफरचंद दिसतं, चिक्कू दिसती, द्राक्ष दिसतात, सीताफळ दिसतं, केळी दिसतात, हे शरद पवार साहेबांनी जेव्हा फळबाग लागवड योजना काढली, 100% अनुदानावर फळबाग लागवड योजना काढली. अहो रोपं लावायची पैसे घ्या, खड्डे खणायचे पैसे घ्या, ड्रीप करायचे पैसे घ्या, शेतीपूरक व्यवसाय काढले पवार साहेबांनी, म्हणून शेतकरी जिवंत राहिला हो. आता कुठेच शेतीपूरक व्यवसाय योजना, कुठेच शेतीपूरक धंदे, कुठलं अनुदान चालू आहे का? शेतकरी जर जगणार नसेल तर जगणार कसे आपण? खाणार काय? कॉम्प्युटर खाणार का? लोखंड खाणार का? पवार साहेब मुख्यमंत्री असताना किंवा कृषी मंत्री असताना त्यांनी जी धोरणं राबवली, ही धोरणं त्यांनी आता नाहीसे करायचे चालवले. शेतकऱ्यांना तुम्ही बघा, खताच्या किमती किती वाढवल्यात. खत परवडतंय का? उत्पादन खर्च 4 पटीने वाढलाय. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की तुमचं शेतीचं उत्पन्न दुप्पट करू. कुठं? दिल्लीत बसून. मला इथं बसलेल्या शेतकऱ्यांना प्रश्न विचारायचा आहे, तुमचं कोणाचं शेतीचं उत्पन्न दुप्पट झालं का? शेतीचं उत्पन्न दुप्पट करू, उलट अर्ध्यावर आलं. शेतीचं उत्पन्न दुप्पट झालं नाही, पण शेतीचा उत्पादन खर्च मात्र दुप्पट झाला, तिप्पट झाला, 4 पट झाला आत्ताच्या काळामध्ये. अहो पेट्रोल डिझेलचे बाजार काय होते 13-14 साली, डॉक्टर मनमोहन सिंग साहेब होते तेव्हा पेट्रोल डिझेलचं कच्च्या बॅरलच्या किमती ज्या होत्या त्याच आज आहेत. पण आता पेट्रोल गेलं 100-125 वर पार पुढे, डिझेल गेलं पुढे 100च्या, अहो ते 150 जाणार आहे थोड्या दिवसामध्ये. विजेचे बाजार वाढले, लाईट बिल आता लाईटच मिळत नाही. महाराष्ट्रात कुठेही जा, अहो शेतकऱ्याला 8 तास नीट लाईट नाही. 8 तास, 24 तास जाऊन द्या, 8 तास सुद्धा नीट लाईट नाही. इतकी जर शेतकऱ्याची तिथं व्यथा असेल तर पडळकर सारखे, सदाभाऊ खोत सारखे किंवा पाळलेले गँग जे फडणवीसांचे, ही पाळीव गँग लोकांनी आता रस्त्यात अडवली पाहिजे. यांना रस्त्यात यांच्या गाड्या अडवल्या पाहिजेत, लक्षात ठेवा.
कारण हे स्वतः शेतकऱ्यांसाठी काही करत नाही. जातीच्या नावाने संघटना बांधायच्या. महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास आहे, आपण जाती जातीत वाटून आपली प्रगती होणार नाही. आपण माणसं आहोत. आपल्याला देवाने विठ्ठलाने जन्माला घातलं. आपण जन्माला आलो तेव्हा फक्त माणूस म्हणून जन्माला आलो. आपल्या अंग खांद्यावर कुठं आपली जात लिहिली नाही, धर्म लिहिला नाही. धर्म आणि जात माणसाने निर्माण केल्या. तो आपण माणसं आहोत. आपलं सगळ्यांचं रक्त लालच आहे. आपण शेकडो वर्ष, हजारो वर्ष एकत्र राहिलोय. सर्व धर्म समभावाचा मंत्र आपल्याला वारकरी संतांनी दिला. हो, सर्व धर्म समभाव. अहो मला बोलतोय मी, मला वाटलं मला थांबायला सांगताय का तुम्ही. मी बोलतोय आता, थांबा, लिंक नका तोडू माझी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आज जर इथे जातीचा मोर्चा असता ना, जातीचा, किती लोक आले असतं हो जातीसाठी. कोणाच्या डोक्यातनं, सुपीक डोक्यातून म्हण आली मला माहित नाही. ज्याच्या डोक्यातनं, सुपीक डोक्यातनं ती म्हण आली ना, जातीसाठी माती खायची, त्याला शोधला पाहिजे. कसली जातीसाठी माती खायची भाऊ. धर्म धोक्यात आलाय. देव देश धर्म रक्षणासाठी. अहो इथं शेतकरी धोक्यात आलाय. माणसं तर धर्मातली जगली तर धर्म जगल ना. तर धर्मातली माणसं जर मरायला लागली असतील, आमचा अन्नदाता शेतकरी जर आत्महत्या करत असेल, रोज 7, 8, 10 आत्महत्या महाराष्ट्रात चालल्यात, सरकारला काहीच वाटत नाही. भारतीय जनता पार्टी रोज फक्त प्रचारात आहे. प्रचार करतात 24 तास. फक्त इलेक्शन डोक्यात असते. इलेक्शन कशी जिंकायची, फोडाफोडी कशी करायची, पक्ष कसे फोडायचे, जाती जातीत भांडणं कशी लावायची आणि स्वतः सत्तेत कसं बसायचं, हे मात्र यांना चांगलं कळतं. आणि म्हणून बहुजन समाज जागा झाला पाहिजे. जोपर्यंत बहुजन समाज जागा होत नाही, तोपर्यंत शिवशाहू फुले आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण होणार नाही. छत्रपती शिवरायांनी सुद्धा 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून हे स्वराज्य उभं केलं. हे स्वराज्य जे आपल्या हातात दिलं, त्याचं सुराज्य करण्यासाठी जर आता इथं कोणी फसवेगिरी करत असेल, कर्जमाफी करायला ह्यांना कुठलीही शक्ती नसेल यांच्यात, तर यांनी पदावर पण राहू नये. हे महाराष्ट्रातलं सरकार, गृह खातं, मी नाही सांगत, गुन्हेगारी रोखण्यामध्ये अपयशी झालेले आहे. अपयशी गृहमंत्री आहेत. गुन्हेगारी प्रचंड वाढली. हे केंद्र सरकारचा गृह खात्याचा डाटा सांगतोय, मी नाही सांगत. महाराष्ट्र गुन्हेगारीमध्ये 2 नंबरवर आलाय. अहो महाराष्ट्राचा तालिबान करायला निघालेत हे लोक. पूर्वी लोक म्हणायची जुन्या काळामध्ये, महाराष्ट्राचा यूपी बिहार करायचा आहे का. आता यूपी बिहार वाले लोक म्हणतात, अरे आपला काय आता महाराष्ट्र करायचा का. महाराष्ट्र यूपी बिहारच्या पुढे गेलाय सगळ्याच बाबतीत. बेरोजगार, अहो प्रत्येक घरात एक बेरोजगार पोरग आहे हो. प्रत्येक घरात एक शिकलेलं पोरग आहे, त्याच्या हाताला काम नाही हो. त्याचे आई बापा इथं बसलेत, हे मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत. कसे मुलांना ऍडमिशन घ्यायची. आता जून महिना लागला, शाळा सुरू झाल्या. कसा शेतकरी मुलांना ऍडमिशन घेणार हो. कुणी काही गारज. अहो 20-25 महामंडळ काढली देवेंद्र फडणवीसांनी. 25 महामंडळ, प्रत्येक जातीला एक महामंडळ काढले. काय त्या महामंडळातून कोणत्या जातीचा किती फायदा झाला मला तर काही कळत नाही. मला तर अजून दिसलं नाही काय फायदा. आणि म्हणून हे जातीवादी सरकार आहे. तुम्हाला आम्हाला जातीमध्ये वाटून टाकतंय. आणि म्हणून जातीच्या विभागणीमध्ये आपण अडकू नका. जाती धर्माच्या राजकारणात आपण कुणी अडकू नका. सर्व धर्म समभाव आपल्या सगळ्या संतांनी, महापुरुषांनी दिलेला मंत्र आपण जोपासू. त्याच्यातच आपली प्रगती आहे. आपण एकत्र राहण्यात आपली प्रगती आहे. नाही तर मग फोडा आणि जोडा आणि राज्य करा, ही त्यांची नीती, ही ब्रिटिश नीती राबवणारे हे लोक आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब, तुमची जी वाचाळवीर, जी काही लोक पिलावळ तुम्ही पाळलेली गँग आहे ना, 7-8 लोक आहेत महाराष्ट्रामध्ये. नितेश राणेंपासून, पडळकर पासून इकडे पार ते राणा वगैरे, लांडगे, कोण अजून सगळे रोज म्हणतात धर्म धोक्यात आला. अहो धर्मातली माणसं धोक्यात आले म्हणून कधीतरी रस्त्यावर या कधीतरी. रोहित दादा पवार यांच्यावर ईडी लावली होती. ईडी, अहो त्या ईडीला सामना केला रोहित दादांनी 2 वर्ष. शेवटी कोर्टात खोटी केस टिकली नाही हो.
भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं. रोहित दादा त्या ठिकाणी ईडीच्या त्या कारवाईला सामोरे गेले आणि कोर्टामध्ये शेवटी ती केस रोहित दादांच्या सारखी झाली. रोहित दादांचा आरोप जो काही केला होता तो खोटा ठरला. देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या वाचाळवीरींना हे माहित नाही का हो? अहो, राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगितलं, जगाला जे सत्याग्रहाचं हत्यार दिलं ना गांधीजींनी, त्या सत्याग्रहामध्ये गांधीजींनी सांगितलं की सत्याग्रह तोच व्यक्ती करू शकतो की ज्याच्यामध्ये त्याचा स्वतःचा काही फायदा नसतो. असे रोहित दादा पवार इथं अन्नत्याग करतात, ज्याच्यासाठी करतात त्याच्यात त्यांचा स्वतःचा काही फायदा नाहीये. त्यांची कुठं कर्जमाफी त्यांनी मागितलेली नाहीये. कष्टकरी अन्नदात्या शेतकऱ्यासाठी ते अन्नत्याग करतात. हे खराखुरा सत्याग्रह आहे. जो दुसऱ्यासाठी सत्याग्रह करतो, जो दुसऱ्यासाठी लढतो, त्याला सत्याग्रह म्हणतात. लक्षात ठेवा. ज्या सत्याग्रहामध्ये स्वतःचा फायदा असतो ना, त्याला सत्याग्रह म्हणत नाहीत. दुसऱ्यासाठी लढावं लागतं. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दिलेला हा मंत्र आहे. आणि म्हणून इथं घोषणा देऊ आपण थोड्या. मी कालपासून उपोषणाला आहे. माझा मुलगा 3 दिवस ऍडमिट मध्ये, वर्षापासून त्याची ट्रीटमेंट चालू आहे. 3 दिवस त्याला रक्त भरलंय. रात्री 11 वाजता त्याला डिस्चार्ज मिळालाय. पण मी इथं अन्नदात्या शेतकऱ्यासाठी उपोषणाला बसलोय. मुलगा आजारी आहे माझा, पण मी सत्याग्रही कार्यकर्ता आहे गेली 35 वर्ष. माझा सुद्धा कर्जमाफीचा मला काही फायदा नाही. माझा स्वतःचा कुठेही 7/12 मला कोरा करायचा नाही. मी शेतकरी जरी असलो तरी माझा कर्जमाफीमध्ये मला काही लाभ घ्यायचा नाही. जाहीरपणे सांगतो, माझी कर्जमाफीला मागणीच नाही माझी वैयक्तिक. माझा 7/12 कोरा करण्यासाठी मी इथं आलेलो नाही. पण महाराष्ट्रातला गोर गरीब कष्टकरी शेतकरी जो आहे, जो काबाड कष्ट करतोय, राबतोय, तो कर्जबाजारी झालाय. सरकारने त्याला फसवलंय. तो आसमानी संकट असो, सुलतानी संकटामध्ये तो अडकलाय. त्या शेतकऱ्याला, बळीराजाला कुठेतरी दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी व्हावी, विनाआट कर्जमाफी व्हावी, म्हणून आम्ही इथं सत्याग्रह करतोय. आम्ही घाबरणार नाही. अहिंसक माणूसच धाडस करतो. हिंसक माणूस हिंसा करतो आणि पळून जातो. अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रह यशस्वी होतो. रोहित दादांचा जो सत्याग्रह आहे तो राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या मार्गाने आहे, संतांच्या विचाराने आहे, महापुरुषांच्या विचाराने आहे. या सत्याग्रहामध्ये रोहित दादांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. 100% यश, 100% खात्री. मित्रांनो, तुम्ही घोषणा देणार का? सगळे देणार का? नाही तर मी पुढे म्हणायचं आणि तुम्ही आपले गप बसणार. सगळेजण देणार का? इकडचे आवाज देणार का? मी फक्त पुढे काहीतरी म्हणेल, तुम्ही प्रश्न विचारायचा आहे. काय प्रश्न विचारायचा आहे? लाज नाही वाटली? काय म्हणायचं तुम्ही? आपण नाही खरं म्हणतो का, तू खोटं बोलला, तुला लाज नाही वाटली का? प्रश्न विचारायचा आहे तुम्ही. मी पुढे काहीतरी म्हणेल, तुम्ही एवढंच म्हणायचं, लाज नाही वाटली? मित्रांनो, सत्याग्रहामध्ये जेलमध्ये जरूर जायचं असतं. मी काही दिवसापूर्वी जेलमध्ये जाऊन आलोय. मागच्या 15 आठवड्यात 5 दिवस येरवड्याच्या जेलला मी राहून आलोय. येरवड्यात जातीभेद नसतो. जगातलं जेल एवढंच एक ठिकाण आहे जिथं जातीवाद नाही, धर्मवाद नाही, समता आहे, समता. तिथं कुणी कुणाला जात विचारत नाही, धर्म विचारत नाही. आणि तुमच्या घरी सुद्धा तुम्हाला वेळेवर जेवण मिळणार नाही, पण येरवड्याच्या जेलमध्ये वेळेवर जेवण येतं. कसं का असाना, पण वेळेवर येतं. त्यामुळं कुठले तरी गंभीर गुन्हे करून जेलमध्ये जायचं नाही, पण सत्याग्रह करून जेलमध्ये अवश्य जायचंय. इथे पाठिंबा द्यायला महाराष्ट्रातनं लोक येतात. आपण घोषणा देऊयात. जरा थांबा, थोडं थांबा, घोषणा होऊ द्या. आपण कोण कोण घोषणा देणार आहे? सगळे देणार का? हात वर करा. कोण कोण घोषणा देणार?
हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. आता मी पुढची गोष्ट देतो मगाशी सांगितलेली. आटली का बाटली कचकन फुटली, मी म्हणेल पुढे तुम्ही परत पुढचं म्हणायचे. आटली का बाटली कचकन तुम्ही म्हणायचे कचकन फुटली. आटली का बाटली कचकन फुटली, खोटी आश्वासन देताना. लाज नाही वाटली. अरे आटली का बाटली कचकन फुटली, खोटी भाषण करताना. लाज नाही वाटली. अरे आटली का बाटली कचकन फुटली, आठी घालून कर्जमाफीची घोषणा करताना. लाज नाही वाटली. अरे आटली का बाटली कचकन फुटली, कमिशन खाताना. लाज नाही वाटली. अरे आटली का बाटली कचकन फुटली, भ्रष्टाचार करताना. लाज नाही वाटली. अरे आटली का बाटली कचकन फुटली, मन की बात करताना. लाज नाही वाटली. अरे आटली का बाटली कचकन फुटली, खोटी भाषण करताना. लाज नाही वाटली. अरे आटली का बाटली कचकन फुटली, जातीवाद करताना. लाज नाही वाटली. अरे आटली का बाटली कचकन फुटली, धर्मवाद करताना. लाज नाही वाटली. अरे आटली का बाटली कचकन फुटली, खोटी भाषण करताना. लाज नाही वाटली. अरे आटली का बाटली कचकन फुटली, मत घेताना. लाज नाही वाटली. आटली का बाटली कचकन फुटली, मत मागताना. लाज नाही वाटली. आटली का बाटली कचकन फुटली, पक्ष फोडताना. अरे आटली का बाटली फोडाफोडी करताना. लाज नाही वाटली. अरे आटली का बाटली कचकन फुटली, महापुरुषांचा अवमान करताना. लाज नाही वाटली. अरे आटली का बाटली कचकन फुटली, छत्रपती शिवरायांचा अवमान करताना. लाज नाही वाटली. अरे आटली का बाटली कचकन फुटली, महात्मा फुल्यांचा अवमान करताना. लाज नाही वाटली. अरे आटली का बाटली कचकन फुटली, डॉक्टर आंबेडकरांचा अवमान करताना. लाज नाही वाटली. अरे आटली का बाटली संविधानाचा अवमान करताना. अरे आटली का बाटली बळीराजाला फसवताना. आटली का बाटली शेतकऱ्यांना फसवताना. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा ओबीसी नेते सतीश कुलाळे सर